तर सकाळपासून ना व्हिडिओ शूट काय झाला नाही, जास्त म्हणजे काहीच झाला नाही, थोडाफार झाला होता. तर स्वयंपाक वगैरे काय केलं ते काय दाखवलंच नाही. त्यांना बाहेर जायचं होतं गडबडीत, तर स्वयंपाक त्यामुळे आवडला. आणि आज लग्नाचा वाढदिवस असून पण केलं सगळं, पण शूट मात्र केलं नाही. आंब्याचा रस वगैरे असं सगळं अख्खा मसूर, जिरा राईस, चपाती सगळं केलं होतं. आणि आता म्हटलं तर आता पोरींची लई इच्छा होती घरी केक करूया म्हणून. तर होतं सगळं साहित्य पण आणि अगदी थोडक्या साहित्यात होते. तर मोबाईलवरच असं बघून रेसिपी तर करायचे. आणि मग आता म्हटलं आता वरण भाताचा कुकर लावलाय, म्हणजे डाळ लावली आणि मोठा कुकर लागणार केकसाठी म्हणून डायरेक्ट त्यात वरण भाताचा कुकर लावला नाही. म्हणून म्हटलं आता डाळ आणि नंतर त्यामध्ये भात करायचे. आणि आज गुरुवार चोपडीचा बाजार असतो, त्यामुळे आज घरात थांबता चाललाय. एरवी नाही तर थांबते. त्यांनी आज काय असल्यानंतर वाढदिवसी कुठं तर बाहेर जायचं होतं. तसं माझं नियोजन होतं देवाला वगैरे जायचं, पण काय हेच झालं नाही. तर देवाला वगैरे जायचं माझं नियोजन होतं, पण सगळं नियोजन माझं ते हे झालं. म्हणजे ठीक आहे, चला आहे असंच आपलं साधं करूया. तर आता ह्यासाठी मैदा वगैरे घेतलाय. तर ह्यातला थोडा म्हणजे कमी घ्यायचा आहे, चाळून एवढा घेतलेला आहे. मैदा परत इसेन्स पण आहे, व्हॅनिला इसेन्स आहे, नंतर पिठी साखर आणि दूध आणि एक इनो लागणार आहे. तर असं सगळं साहित्य लागणार आहे, आणि थोडंसं दूध वगैरे. तर आता बघू होममेड आपल्या घरातल्या घरात साधा केक कसा होतोय ते. तर आता करूया. तर अर्धी वाटी थोडंसं वर आहे, म्हणजे दूध अगोदर घेतलंय. साखर मोजून घे, तसं नको वाटी बारीक टाक. मग चमच्यानं मिक्स कर. जास्त होईल का नाही तर नाही ना, थोडी ठेवती मग. तर आता दुधात पिठी साखर मिक्स करून घ्यायचं. नंतर आपल्याला तूप टाकायचं आणि मग इसेन्स. तर एक चमचा तेल सांगितलं होतं, आम्ही तूप घेतले. आलो मात्र झोपायला लागले. टाकायचं बस. आता मिक्स करायचं. झालं. तर वरणाची तयारी चालू आहे, जी लसूण सोलायला लागले. पोरीने दिवा वगैरे लावलाय, पूजा केली. तर आता मैदा मिक्स करून आता घ्यायचं आहे. तर एक वाटीने अजून अर्धी वाटी घेतले. थांबतो बरं असं. आता हे मिक्स करायचं आणि थोडं दूध जर कमी पडलं थोडंसं 1-2 चमचे घालायचं. हे केलं आहे ह्याच्या आधी, पण बऱ्याचदा ना कायम असंच करतोय खरं. तर जे तयार प्रीमिक्स मिळतंय ना, त्याचं पण मी करून बघितला होता, पण त्याचा केक कडवटच लागतो. मला काय माहिती, मी केलाय त्याचा पण प्रीमिक्स तयार आणलं होतं आणि केला होता, पण कडवटच लागला. त्यामुळे मग हा त्यापेक्षा आता हा मैद्याचा आहे, त्यामुळं नसतोय चांगला. पण आपण कुठं केक बिक रोज करत बसतो, तरी ते चालतंय. त्यामुळे मग प्रीमिक्सचं नकोच वाटतंय, त्यापेक्षा हे असंच ठीक वाटतंय. आता इनो घालायचं आहे आपल्याला. थोडंसं घट्ट वाटाले ना, थोडंसं दूध आणि इनो घाले. तर कुकर हीट करायला ठेवायचा. तर असंच ठेवायचं आहे. त्यामध्ये काय घट्ट झालंय, थोडं घालायचं आहे दूध. तर मी इनो टाकून ते घालायचं आहे. कुकर ही उद्या तेल लावलंय, थोडंसं मैदा लावून घ्यायचं आहे. साईडने लावलं होतं का तेल? हो. बाकी
इनो टाकलाय, थोडस त्याच्यावर टाकायचंय. थोडं दूध लागतंय वाटतं आज. थोडं दूध टाक. तयार झालंय तर बॅटर. नाही डाळ सर कानू त्यानं ठेवता येणार नाही. हा कुठली कुकरची झाकणाची गाणशिट्टी काढली आणि ठेवले आता बारीक गॅसवर. बघ 20 मिनिटं तरी सहज जातात, 20-25 मिनिटं जातात जवळजवळ. बघ आता कसं होतंय. भाजी आणि लसूण टाकायचं. कांदा तर ह्याला ह्या डाळीत ना टोमॅटो टाकलेला आपण आणि ह्याला चांगलं असं घोटून घेतलं. तर या कांद्याला लाल पण भाजून घ्यायचंय. कढीपत्ता चिरून घेतला. कांदा भाजण्यासाठी ना थोडंसं मीठ टाकायचं, 1 चमचा तिखट. तर आता आपण यातनं डाळ टाकून घेतली, तर ह्याला तो उकळी पाहून देऊया. त्यात आता मीठ घालायचं. आता आपण हा बघूया केक झालाय ना, तर उशीर झालं. चाकू घालून बघूया. तर बघा झालाय आपला केक तयार. आणि याला आता काढून ठेवूया थंड होण्यासाठी. तर मस्त असं ना आपला केक फुललाय चांगला. बघू शकतो. हा थंड दाखवते कसलं भारी झालंय. गाळू दे आता त्याला, मग काढायचं. चला तर ना थंड झालाय केक. तर आता साईड नाही मसाईल करूया. तरी बघा किती सॉफ्ट झालंय एकदम जाळीदार. तर आता केक कट करायचंय. आणू इकडे का. तर आता एक ठेवून घेते. तिला कमी येतं खाली झालाय आणि कसं झालं? हॅलो छान आहे का. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. आणि आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि संध्याकाळी ना असे थोडंसं फोटोशूट पण केलं होतं, तर हे थोडेसे फोटोसुद्धा टाकले.
बाय.